राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लोकप्रतिनिधीच हद्दपार झाले। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या रूपाने अधिकारीच हाकतायत। ही वेळ का आली? ही कोंडी कशी फुटणार? जाणून घेऊ या इनसाइड स्टोरीतनं। लोकप्रतिनिधी हद्दपार, प्रशासकच सरकार। झेडपी ते मनपा कारभार हाकतायत नोकरशहा। राज्यात जानेवारीपासून संपूर्ण प्रशासक राज। जिल्हा परिषद असोत वा महापालिका, झेडपी सदस्य किंवा नगरसेवकाच्या हातून कारभार हाकला जातो। महानगर आणि शहरी भागातील रहिवाशांना नागरी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातनं लोकप्रतिनिधी हद्दपार झाल्याचं चित्र आहे। निवडणुकाच होत नसल्यानं जिल्हा परिषद असोत किंवा महापालिका, सर्वच्या सर्व कारभार नोकरशहांच्या हाती गेल्याचं चित्र आहे। 29 पैकी 27 महापालिकांमध्ये प्रशासक आहे। धुळे, अहमदनगर महापालिकांची मुदत डिसेंबर अखेर संपतेय। जानेवारीपासून 29 पैकी 29 महापालिकांमध्ये प्रशासक राज असेल। राज्यात सध्या 385 पैकी 257 नगरपालिका नगरपंचायती, 34 पैकी 26 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 289 पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे। 2 वर्षांपासून राज्यातल्या 27 महापालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नवीन आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी एकदाही निवडणूक झालेली नाहीये। स्थापनेपासूनच त्या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार नोकरशहांच्या हाती गेल्याची काय प्रमुख कारणं आहेत तीही बघूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात विविध याचिका आहेत। ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात की नाही याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। याचिकांवर अंतिम निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करू शकत नाही। घटनेमध्ये 5 वर्षाचं असावं हे असंच आहे आणि याच्यामध्ये किती कालावधी जाईल हे काही होणं शक्य दिसतच नाही। त्यामुळे मला वाटतं की सगळ्या देशामध्ये एक व्यापक चर्चा झाली पाहिजे की घटना राबवायची किंवा नाही, कारण हे कायमस्वरूपी सुद्धा आता याच्यामध्ये असं झालं की कायमस्वरूपी सुद्धा इलेक्शन होणार नाही आहेत। त्यामुळे लवकरात लवकर इलेक्शन घेणं आणि घटनेतील तरतुदी राबवणं याच्यासाठी जनतेचा त्याच्यामध्ये खरं म्हणजे की मोठा प्रेशर ग्रुप तयार झाला पाहिजे। लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हाकतात। लोकांच्या प्रश्नांची जाण त्यांना असते, म्हणून लोकांमधून निवड होण्याची तरतूद आहे। हीच लोकशाहीची रचना आहे। मात्र प्रशासकांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाचा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणारा जनतेशी संपर्क संवाद पूर्णपणे थांबलाय। आशा करूयात की सुप्रीम कोर्टातील याचिकांवर लवकरात लवकर निकाल येईल आणि कोंडी फुटेल। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। आणि आजच्या याच मुद्द्यावर जाणून घ्यायचं इनसाइड स्टोरीच्या एडिटर स्टेकमधून माझ्यासोबत आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सर। सर, मुळात या मुद्द्याकडे कसं बघायचं? पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय, कसं बघायचं? मुळात ही स्थिती पहिल्यांदाच तयार झाली असं नाही। या अगोदर 1985च्या अगोदर एक मोठा टप्पा होता ज्या काळामध्ये सुमारे 15 ते 20 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। त्यानंतर कोरोनामुळे मधल्या काळामध्ये 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलल्या गेल्या आणि आता त्या विविध कारणांमुळे म्हणजे न्यायिक कारणं सांगून पुढे ढकलल्या जातात। यामध्ये राजकारण होत आहे का? तर ते आपण मान्य करायला हवं की हो, राजकारण होत आहे। मुळात राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये जे मूळ आधारस्तंभ आहे लोकशाहीचे, त्यातले 3 प्रमुख आधारस्तंभ जे आहेत, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि संसदीय व्यवस्था, तर संसदीय व्यवस्थाच ही संसदीय व्यवस्थेला संपुष्टात आणते अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे। कारण आज जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघितले, अगदी उपमुख्यमंत्री बघितले, तर हे कधी काळी नगरसेवक म्हणून निवडून आलेत, ते कधी काळी राज्यात त्या महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून काम करताना पाहायला मिळालेत। मुळात महाराष्ट्रातलं राजकारण किंवा त्यातून निर्माण होणारं नेतृत्व हे स्थानिक पातळीवरून होत असतं। हे नेतृत्व तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया संपुष्टात आली आहे आणि त्यामुळे नवनिर्माण राजकारणातलं जे होणं अपेक्षित असतं ते होताना दिसत नाही। यातून अयोग्य संदेश जो आहे तो खाली जातोय। प्रशासनाच्या हाती जास्त ताकद येते, जास्त निर्णय प्रक्रिया येते आणि
का म्हणून विरोधक आणि सत्ताधारी हे निर्णय प्रक्रियेमध्ये असतात. जर सत्ताधारी आणि प्रशासनानं एखादी निर्णय अयोग्य पद्धतीनं घेतला तर त्याला काउंटर करण्यासाठी, त्याला योग्य करण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी म्हणून विरोधक हा गरजेचा असतो. जेव्हा सत्ताधारी नसतील, विरोधकही नसतील, त्यावेळेला साहजिक आहे प्रशासनाचं फावेल आणि भ्रष्टाचार वाढीला लागेल. आणि त्यामुळे आपण भ्रष्टाचाराचं कुरण हे प्रशासनिक पातळीवर खुलं करतोय अशा स्वरूपाचं चित्र या निमित्तानं तयार होणार आहे. अगदी खरं आहे सर. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे